केले होते आणि कालचा तो लास्ट क्वेश्चन होता 100 टर्म्स वाला. तो बेस्ट क्वेश्चन आहे. तसे क्वेश्चनही डोक्यात ठेवा. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने महत्वाचे आहेत. नाउ मूव्हिंग टू द नेक्स्ट टाइप ऑफ द क्वेश्चन्स. मी तुम्हाला वेगवेगळ्या टाइपचे क्वेश्चन सांगितले होते. एक जनरल टर्म काढण्याचे होते. एक ती टर्म त्याच्यात आहे की नाही चेक करण्याचे होते. आणि वेगवेगळे प्रकार. आता ह्याच्यामध्ये एक प्रकार येतो ऍप्लिकेशन. आपण जनरल टर्म्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते रिअल लाईफ मध्ये कुठे यूज करतो जास्त. जसं आता इथं बघा, हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 7. 7ने डिव्हिजिबल नंबर कोणते असतात? 7च्या टेबल मधले नंबर्स. 7चा टेबल लिहिला तर डिफरन्स 7चा असतो प्रत्येक नंबर मध्ये. जो टेबल लिहाल तो डिफरन्स असतो. त्यात पहिली गोष्ट आहे की याच्यामध्ये 3 डिजिट नंबर म्हणलेले आहे. आता तुम्ही एक्झाम मध्ये कसं लिहिणार लक्ष द्या. 3 डिजिट नंबर्स आर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 3 डिजिट हा मिनिमम नंबर 100 आहे. मग 101 आहे. मग 2 आहे. असं करत करत शेवटचा नंबर 999 आहे. 3 डिजिट नंबर्स आर नॉट इनफायनाइट. आता हे नंबर किती आहेत? एकूण 900 नंबर्स आहेत. ठीक आहे. आता हे कसं काढलं? त्याला 2 मेथड आहेत. तुम्हाला जर नंबर ऑफ नंबर्स काढायचे असतील तर नेहमी एक प्रोसेस असते. लास्ट मायनस फर्स्ट प्लस 1. 999 मधून 100 गेले 899 राहतात. त्याच्यात प्लस 1 करायचा. प्लस 1 म्हणजे हा मोजायचा. तर बघा 900 होतात. ती एक मेथड आहे. दुसरी मेथड आहे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशनची. टोटल 3 डिजिट नंबर किती? तर 3 सर्कल्स काढूया. आपल्याला माहिती आहे 3 डिजिट नंबर मध्ये इथे 0 येऊ शकत नाही. बाकी इथे 0 येऊ शकतात. त्याचा अर्थ इथे 0 to 9 डिजिट पैकीच कोणतरी येणार. 0 to 9 किती डिजिट आहेत? 10. पण इथे 0 नाही येणार. तर इथे नंबर लिहायचे 9 वेज आहेत. मी तुम्हाला ही प्रोसेस शिकवायचं याकडे लक्ष द्या. 9 वेज आहेत. इथे 0 येऊ शकतो, इथे पण 0 येऊ शकतो. म्हणजे इथं 10 वेज आहेत, इथं पण 10 वेज आहेत. तिघांना मल्टिप्लाय करा 900. सो नंबर ऑफ नंबर्स इज 900. हे आम्ही जेईई मेन्स मध्ये शिकवतो परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन मध्ये. नंबर ऑफ नंबर्स काढण्याच्या टेक्निक्स असतात. हाऊ मेनी नंबर्स असे जे प्रश्न येतात जेईई मेन्स मध्ये ते इथून येतात. हे पी&सीचा कॉन्सेप्ट आहे. तर ती पण एक पद्धत आहे, फक्त लक्षात असू द्या. आता पहा, चला पण आपल्याला ऍक्च्युली हे नाही करायचंय. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं 3 डिजिट नंबर किती आहेत ते लिहा. एवढे. पण आपल्याला हे सगळे नाही घ्यायचे. आपल्याला एक कन्स्ट्रेंट दिलेला आहे. कन्स्ट्रेंटचा अर्थ असतो कंडिशन. की असे 3 डिजिट नंबर काढा सगळे हाऊ मेनी जे डिव्हिजिबल बाय 7 आहेत. आता 7 ने डिव्हिजिबल नंबर 100 तर नाहीये. आता तुम्हाला पहिला नंबर ट्रायल आणि हिटने काढावा लागेल. काढता येईल, काही अडचण नाही. आता बघा 3 डिजिट नंबर्स डिव्हिजिबल बाय 7 आर. त्यातला पहिला नंबर कोणता येईल? 105 आहे. ठीक आहे. 105. ओके. सर आता दुसऱ्यामध्ये डायरेक्ट 7 ऍड करा. कारण 7 चे मल्टिपल्स आहेत. तर दुसरा नंबर येणार 112. मग 119. असं करत करत शेवटचा नंबर काढायचा आहे. तर शेवटचा नंबर काढण्याची टेक्निक शिकवतो. सगळे औषध आहेत. शेवटचा नंबर काढण्यासाठी सगळ्यात मोठ्या नंबरला 7 ने डिवाइड करा. ज्याचा डिव्हिजिबिलिटी काढायची आहे त्याने डिवाइड करा. तर किती येतात? बघा 999. तर काढा. इथं आलं 2 राहिले. इथे 1 राहिला. आता किती राहिले? 5. तर नेहमी रिमाइंडर पाहायचा. डिवाइड केल्यावर रिमाइंडर पाहायचा आणि तो रिमाइंडर मेन नंबर मधून मायनस करायचा. सो लास्ट नंबर इज 994. ही टेक्निक आहे काढण्याची. डिवाइड करायला
अरे हा रिमाइंडर मायनस केला तर ऑटोमॅटिक नंबर कोणता राहिलाय? 994च राहिलाय आणि रिमाइंडरच 5 होता. तोच मायनस केला तर रिमाइंडर 0 झाला. म्हणजे ऑटोमॅटिक नंबर 7 ने डिव्हिजिबल झाला की नाही? आणि हा पहिला नंबर असतो. तुम्ही बघा 7 1 7 2 7 चौक 28 1 उरला 7 दोन्ही 14 बघा झालं कंप्लीट डिव्हिजिबल. याच्यानंतर कोणी नाहीये. 999 पर्यंत कोणी नाही. हा लास्ट नंबर आहे. त्याच्या आधी बिलकुल येतील. आता -7 करत चला. नाहीतर पस्ताल आता याच्यानंतर सर सगळे नंबर लिहायचे ना 7-7 ऍड करत राहतो आणि मग बघतो लास्टचा कोणता आहे ते. ठीक आहे? ते डॉंकी वर्क आहे. तसं काही करायचं नाही. त्यासाठी कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. कोणताही नंबर काढायचा असेल डिव्हिजिबिलिटीचा तर सिंपल त्या नंबरला विचारलेल्या नंबरने डिवाइड करायचं, सबट्रॅक्ट करायचा रिमाइंडर. समजा तुम्हाला हाच प्रश्न विचारला 5 ने डिव्हिजिबल काढा. तर 999 ला 5 ने डिवाइड करायचं, रिमाइंडर सबट्रॅक्ट करायचा. तो असतो त्यांच्यातला लार्जेस्ट नंबर. आता बघा तुम्ही जेव्हा हे लिहिता इट इज अन एपी. बिलकुल एपी आहे कारण आता 7 चा कॉमन डिफरन्स आहे. ठीक आहे? एपी ज्याच्यामध्ये फर्स्ट टर्म 105 कॉमन डिफरन्स 7 लास्ट टर्म 994 आपल्याला हाऊ मेनी म्हटलंय त्याच्यातला एन काढायचा. आता आपलं काम संपलं. ऍप्लिकेशन तर लगा दो जनरल फॉर्म. त्यामध्ये प्लस टाकायला विसरत जाऊ नका. खूप जणाला हे इंटू करायची सवय आहे. तर किती येते 994 105 इथे 994 लिहू नका. इथे 7 लिहा. हे फिक्स हे प्रत्येक नंबरसाठी चेंज होता. हे सगळेच बदलतात. मी काल सांगितलं हे सबट्रॅक्ट करत चला. तर 994 minus 105 divided by 7 plus 1. डायरेक्ट कशा ठेवायचं हे का? त्याच्यामध्ये सगळं काढून घ्या. काय काय उरलं बघा. इथं राहिले 9 इथं राहिले 8 889 राहिलं का? बरोबर. आता डिवायडेड बाय 7 प्लस 1. तर चला आता हे n नॅचरलच येणार हा. तर असे 128 नंबर्स आहेत. तर all 3 digit numbers which are divisible by 7 are 128. तर जनरल रूल करू नका की मग बाकीचे पण डिव्हिजिबल बाय 5 पण एवढेच असतील. असं नाहीये कारण इथून नंबर कटतात जास्त कमी जास्त होतात. आता इथं तुमची स्टार्ट कुठं झाली 105 ला. मी जर म्हणलं डिव्हिजिबल बाय 4 तर 100च पहिला नंबर येतो डिव्हिजिबल बाय 4. आता डिव्हिजिबल बाय 4 म्हणल्यामुळे डिफरन्सही कमी झाला. डिफरन्स कमी झाला म्हणजे नंबर वाढले. तर जेवढा छोटा नंबर येईल त्याचे नंबर ऑफ नंबर्स वाढतील. त्याला म्हणतात लॉजिकल थिंकिंग. असं जनरलाइज करायचं नाही. एवढं येतं एवढंच येईल. आता म्हणताल हा सर एक काढलं आता काही विचारू द्या सगळ्याचा आन्सर 120 आहे. हे काय आपलं BAMS डॉक्टर नाही सगळ्याला क्रोसिनच द्यायला. ठीक आहे? तर लक्षात ठेवा. चलो आगे. समजलं सगळ्यांना? हा 14. हाऊ मेनी मल्टिपल्स ऑफ 4 lie between 10 and 250. त्याचाच भाऊ आहे की नाही बघा बरं. इथे फक्त काय म्हणते सगळे 3 डिजिट नंबर्स. तर तुम्ही सगळेच घेतले म्हणजे सगळी खानदान घेतली 100 पासून 999 पर्यंत. यांना काय म्हणते सगळे घेऊ नका. फक्त या दोघांच्या मध्ये बघा. कॉन्सेप्ट तोच आहे. आणि हाऊ मेनी आहे. मल्टिपल्स ऑफ 4 म्हणजे काय? डिव्हिजिबल बाय 4. तोच क्वेश्चन आहे. वर 7 होतं इथं 4 होतं. फक्त इथं तुम्हाला फर्स्ट नंबर 10 घ्यायचा आहे. यांच्यामधले काढायचे. ते मध्ये तुम्हाला रेंज पण येते. लक्ष द्या चांगले प्रश्न आहेत सगळे. आता बघा ह्यांच्यातले काढायचे तर आपल्याला आता डायरेक्ट असं लिहिता येणार नाही 10 11 12 हे तर क्रमानं झाले ना. पण मल्टिपल ऑफ 4 काढायचे. तर बघा मल्टिपल्स ऑफ 4 बिटवीन 10 to 250. आता 10 तर डिव्हिजिबल नाहीये. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पहिला येतो 12. मग आता 4 4 ने वाढवा. लास्ट नंबर 250 च्या आधी 248 येतो. आता नेहमी तेच डोकं लावू नका. 248 येतो इथं पाहताना कळेल. नाहीच कळलं तर चलू द्या 4 ने डिवाइड करा. हे झाले 6 24 4 2 8
10 ला उरले 2, तर 250 मधून 2 मायनस करा. बघा 248 आलं. ज्याला लास्ट नंबर डायरेक्ट नाही आठवत त्यानं असं चालू द्यायचं. आता एवढे डोक्याला ताण नको असलं तर मग अवघड आहे. झालं. एपी आहे A12, D4, AN 248, N is to be found. संपला क्वेश्चन. सेम त्याचाच भाऊ होता. कोणीही गैरसमजात राहू नका. हा सर आम्हाला आता समजलं. कोणता चॅप्टर कधी कुठे धोका देईल सांगता येत नाही. हे 248 आणि त्यातल्या त्यात सीबीएसईचा भरोसा नाही. पुस्तकात काय असं नसो, परीक्षेत सगळं देते. डी किती आहे 4. चला याला मायनस करा. 236 आले का बघा. 4 ला खाली आणा, 1 ला प्लस करा. अरे कलर आपोआप बदलला. रक्तरंजित क्रांती झाली. इथं बघा 4 कितीना भाग देता रे? मला येत नाही रे भागाकार. जरा म्हणजे 20. 3 उरले 9 प्लस 1 60. तर असे 60 नंबर आहेत. नाही तर सगळीकडे 128 लिहितच फिरतात. हे असं काही करू नका. आलं लक्षात? हे याच्यातून एक गोष्ट समजून घ्या. आता बोर्ड एक्झाम मध्ये काय करतील? 3 डिजिटच्या ऐवजी 4 डिजिट करतील एखाद्या वेळेस. आता ते खूप होईल. 2 डिजिट करतील. ही रेंज बदलून दुसरीच काहीतरी देतील. त्याच्यामुळं व्हेरिएशन होईल. कॉन्सेप्ट फिक्स राहील. हे आहे ANचं ऍप्लिकेशन. चलो आगे. फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ n nth टर्म्स. आता आपण घेऊया AP. फॉर AP 63, 65 and so on. First term 63, common difference plus 2. AN पता नाही. ठीक आहे. आणि आपल्याला ANच काढायचंय. तर AN असेल A प्लस N मायनस 1D. थोडस लक्ष द्या. AN सुद्धा माहित नाही. A63 N पण माहित नाही. सर कसं येईल? म्हणून 2 कंडिशन आहेत. D किती आहे? 2. तर बघा इथून AN किती येतोय? 63 प्लस 2N मायनस 2 येतोय. तर इथून तुमची 2N प्लस 61 येईल. हा तुमचा झाला. असं समजा AN1. हा पहिला असेल. 2 AP आहेत ना आपल्याकडे. 61 झालं का? हे झालं. तसंच येते. उसके बाद फॉर AP 3, 10, 70. या क्वेश्चनच्या नंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. म्हणजे याच क्वेश्चनची सांगतो. तुम्हाला वाटेल लगेच सर एक होता राजा म्हणतात काय? तसं काय नाही. इथे AN काय राहील? फर्स्ट टर्म प्लस N मायनस 1 डिफरन्स 7 चा आहे. तो इथून AN2 है ना. कितना आएगा? 3 plus 7N minus 7. So it becomes 7N minus 4. आता आपल्याला म्हणलेलं आहे but nth terms are equal. Given. याचा अर्थ हे याला इक्वल आहे. So 2N plus 61 must be equal to 7N minus 4. खेल खत्म. तो 7N इधर 2N लेके जाओ और इधर इसको प्लस करो. तो इधर ये 5N और ये बनेगा 65 और ये बनेगा 30. गुड. तर 13th टर्म जी आहे दोन्ही एपीची ही सेम आहे. यू कॅन इमॅजिन बेटा. इथे डिफरन्स 2 2 चा आहे. त्याची 13th टर्म किती येईल? सर 13th काढायचं का? तर A प्लस 12D. 12Dच करताल ना. तर D किती यांचा? 2 है. तो कितना बनेगा? 24. ये होगा 87. याची 13th टर्म झाली 87. आता याची 13th टर्म हे व्हेरीफाय करायला मी हे काय तुमच्या आन्सरचा पार्ट नाहीये. चला A प्लस 12 इंटू डिफरन्स 7. बघा दिस इज ऑल्सो 87. तर दोन्ही एपीच्या 13th टर्म इक्वल असतील. मॅथ्स असं काम करते. आता आपल्याला म्हणलं असतं सांगा रे काहीच माहित नसतं हे.
आपण यादी लिहित बसलो असतो आणि मग पाहिलं असतं कितवी टर्म येते याची. आता याची मेन गोष्ट ऐका. मेन गोष्ट ऐका. याच कॉन्सेप्टला धरून जेई मेन्स मध्ये एक कॉन्सेप्ट आहे एपी चॅप्टरचा, नंबर ऑफ कॉमन टर्म्स. तुम्ही बघा या दोघांमध्ये कॉमन टर्म कोणती आली? 87 आली. या दोघात अशी कोणती टर्म आहे का जी याच्या आधी पण कॉमन येईल? नाही येणार. पहिल्यांदा तर नाही येणार. हीच आहे ना पहिली आपण काढलेली. आता ह्याच्या नंतर येऊ शकतात. तुम्ही जर पुढे वाढवत गेलात तर ते तुम्हाला विचारले जाते ह्याच्या कॉमन टर्म्सने जी एपी बनेल, ह्याच्या कॉमन टर्म्सने जी एपी बनेल त्याचा कॉमन डिफरन्स काय असेल? जेई मेन्स असा एक कॉन्सेप्ट बनवते, नंबर ऑफ कॉमन टर्म्स. त्याच्यासाठी साधं लॉजिक आहे. आपण लहानपणी एलसीएम एचसीएफ शिकलो ना, का शिकलो आता कळते. याचा डिफरन्स किती आहे? 2. याचा डिफरन्स किती आहे? 2 आणि 7 चा एलसीएम सांगा. 14. को प्राइम आहे 14. तर जी नवीन एपी बनेल ना कॉमन वाली, तिचा डिफरन्स 14 असेल. आता ऑटोमॅटिक तुमची नवीन एपी बनते. हिची फर्स्ट टर्म किती आहे? आता फक्त 14 ऍड करा. 14 ऍड केल्यावर किती येते? 7 आणि 4 11. 101. पुन्हा करा 115. दिस इज युअर न्यू एपी. असे क्वेश्चन्स असतात. जेईई मेन्स मध्ये मागच्या 4-5 वर्षात हा एक प्रश्न म्हणजे या टाईपचा कंपल्सरी येत आहे. त्याचं बेसमेंट यांनी तर 10th ला टाकले हे मला सांगायचं होतं. बेस्ट व्हेरी गुड क्वेश्चन. हे पुढे चालून एक्सटेंड होतात अजून. चलो इसके बारे में आता एक इक्वेशन बनवायचे फक्त. केलंय का तुम्ही? काय म्हणता पहा. Determine the AP whose third term is 16. थर्ड टर्म. एका एपीची A3 16 आहे. म्हणजे A3 ऍक्च्युअली A प्लस 2D आहे. म्हणजे A प्लस 2D 16 आहे. ठीक आहे. काय म्हणतो बघा. त्याची थर्ड टर्म 16 आहे आणि 7th टर्म इथून तुम्हाला एक इक्वेशन भेटलं ना. इसको एक नंबर दे दो. आता पुढची कंडिशन आहे. त्याची 7th टर्म एक्सिस म्हणजे मोर. द 5th टर्म बाय 12. बघा कंडिशन आहे अकॉर्डिंग टू क्वेश्चन 7th टर्म A7 इज A5 प्लस 12 म्हणजे A प्लस 6D इज A प्लस 4D प्लस 12. तर A ने याला मारलं इथून तर फायदा होतो या प्रश्नात. D मिळतो 2D 12 तर D 6. छान कॉमन डिफरन्स आला. आता इक्वेशन ह्याला 2 आहे त्याला 1 मध्ये ठेवा. पुट इन 1 इथं ठेवून दिल्यावर A प्लस 2 टाइम्स 6 16 होईल. तर A होते माझ्या माहितीप्रमाणे 4. ठीक नाही 4 होईल नाही. A आला D आला कोणाचीच वाट पाहायचं नाही. रिक्वायर्ड AP इज A प्लस N मायनस 1D. ठीक आहे. अरे गरज नाही ना डायरेक्ट लिहूया. जनरल फॉर्म लिहायची गरज नाही. ते AP फर्स्ट टर्म 4 डिफरन्स 6 म्हणजे 10 मग 16 अँड सो ऑन. दिस इज द रिक्वायर्ड AP. असे छान छान प्रश्न असतात दिमागाला ताण देणारे. चलो 17th क्वेश्चन मध्ये आता एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. परत सांगतो कधीही तुम्हाला फ्रॉम द लास्ट वाला विचारतील तेव्हा नेहमी काय करायचं दिलेल्या एपीला रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहायचं. ऍक्च्युली आता मी बुकलेट मध्ये जेव्हा याचे नोट्स देईल तेव्हा लास्ट टर्म पासून काढण्याचा एक फॉर्म्युला पण आहे तो बुकलेट मध्ये असेल पण तो वापरू नका. एक्झाम मध्ये तो अलाउड नाहीये सध्या तुम्हाला. तर तुम्ही मी सांगितलेल्या कॉन्सेप्टने चला. बघा गिवन एपी 3, 8, 13 अँड सो ऑन टिल 253. इथं काय करायचं इन रिव्हर्स ऑर्डर. त्याला रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहा. इट इज काय बनेल
253. आता बघा 5 चा डिफरन्स आहे, तर मायनस करत चला. 5 5 आणि शेवट 3 ला संपेल येऊन. रिव्हर्स लिहिलो तर आपण टर्म्स ऍड किंवा सबट्रॅक्ट करत नाहीये त्याच्यात. ज्या आहेत त्याच टर्म्स फक्त उलटे रिव्हर्स लिहितोय आपण. सो फर्स्ट टर्म बिकम्स 253. आता कॉमन डिफरन्स -5 होईल. फरक एवढाच असतो की इन्क्रीजिंग एपीए रिव्हर्स मध्ये डिक्रीजिंग होते. आता इथे तुम्ही an काय लिहाल? A20 लिहाल, कारण आपल्याला 20th टर्म काढायची आहे. ठीक आहे, तर संपलं. म्हणजे n ला तुम्ही 20 म्हणाल. तसा जनरल टर्मचा फॉर्म्युला लावूया. an a प्लस n मायनस 1 टाइम्स t. तर इथे 20 ने रिप्लेस करा. 253 इथे 20 मायनस 1 आणि इथे मायनस 5. तर 253 प्लस 19 मायनस 5. तर प्लस मायनस मायनस इथे प्लस आणि हे मायनस होईल. हे 95. ओके, 18 5 13 158. हा, समजलं? तर हा एक कॉन्सेप्ट आहे. तुम्ही रिव्हर्स ऑर्डर मध्ये पण लिहू शकता, काही अडचण नाही. आता रिव्हर्स लिहिताना फक्त काय होत असते, हो ना, मग चालते, त्याची काही अडचण नाही, बिलकुल चालते. चलो आगे बढ़ो. आता याच्यात काय नाही, मी इक्वेशन तयार करून मोकळ होतो. आता असे क्वेश्चन केलेत आपण. ते काय म्हणते बघा, सम ऑफ 4th and 8th टर्म्स 24 आहे. म्हणजे A4 प्लस A8 24 आहे. त्याचा अर्थ A प्लस 3D प्लस A प्लस 7D 24 आहे. तर 2A प्लस 10D काय होतो? 24. याला 2 ने डिवाइड करत चला. लहान करायचं कधी याला. A प्लस 5D is 12. हे फर्स्ट इक्वेशन आलं A आणि D मधलं. परत 6 आणि 10th टर्म यांची सम 44. मध्ये मध्ये बोल नका बेटा. A प्लस 5D A प्लस 9D 44. तर इथून येतं 2A प्लस 14D 44. यालाच तुम्ही काय लिहू शकता? A प्लस 7D 22. हे सेकंड इक्वेशन. बस आता तुम्ही काय करा, 2 मायनस 1 करा आणि सॉल्व्ह करा, संपलं. A आणि D आलं की पहिल्या 3 टर्म्स लिहून टाकायच्या. A, मग A प्लस D, मग A प्लस 2D. 3 टर्म्स लिहायच्या. समजलं? हे 2 इक्वेशन बनतील. दॅट्स इट. आता आपल्याकडे, चला छान. मला वाटलं संपत्ती की नाही की या जन्मात. थोडंच राहिलं. ते लहान लेकराला इंजेक्शन देताना डॉक्टर आता थोडं राहायचं, तसं रडू नको, थोडंच राहिलं. आता चला पहा, एक समजून घ्या. ऍप्लिकेशनचा क्वेश्चन आहे. हो, वेळ आहे, यू ट्राय. आपल्याला काढायचं आहे सम ऑफ दी एपीज 10 टर्म्स. तर Sn इज इक्वल टू n/2 इंटू 2a प्लस n मायनस 1 टाइम्स t. हा एक फॉर्म्युला आहे. और दुसरा एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती सांगितलं, Sn इज n/2 a प्लस an, किंवा याला तुम्ही n/2 a प्लस l पण म्हणू शकता. आता जिथे लास्ट टर्म माहिती आहे तिथे हा फॉर्म्युला लावत जा. जिथे जनरल टर्म माहिती आहे, आता इथे तुम्हाला S10 काढायचा आहे, तर यांच्या जागी 10 ठेवा. 10 टर्म्स म्हणता ना, तर एपीचा फर्स्ट टर्म 2, डिफरन्स 5 आणि n ला 10 ठेवायचं याच्यात. इथे n ला 12 ठेवायचं, इथे 100 ठेवायचं, इथे 11 ठेवायचं. करून टाका पटकन.